नाशिकमध्ये दीपक केदार यांच्या आगमनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। यावेळी प्रसार माध्यमांनी नितेश राणे यांच्या बाबत प्रश्न उपस्थित केला असता केदार यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली। केदार म्हणाले की नितेश राणे हे मानसिक दृष्ट्या अस्थिर झाले असून त्यांना प्रसिद्धीची सवय लागली आहे। या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आणि कायदा आहे, फक्त तोंडाने बोलून काही होत नाही। जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी जे वक्तव्य केलं त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना सांगून अधिकृत जी.आर. काढावा। ते पुढे म्हणाले की भारत हा सर्व धर्म सम आणि जातीचा देश आहे। इथे सर्वजण गुन्ह्या गोविंदाने राहतात, कोणालाही स्टॉल लावायचा अधिकार आहे। इथे गुन्ह्याची दादागिरी चालणार नाही। यावेळी त्यांनी नितेश राणे यांना इशाराही दिला की जर तुम्हाला मुस्लिमांविषयी एवढाच तिटकारा असेल तर पेट्रोल डिझेल कुठून येतं हेही जाहीर करा। आपल्या देशातील लोक मुस्लिम राष्ट्रात गेले त्यांचं उत्तर कोण देणार? तुमच्या वक्तव्यामुळे जर त्यांना त्रास झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला। पत्रकार परिषदेनंतर ऑल इंडिया पॅन्थर संघटनेत विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। यामध्ये नाशिक जिल्ह्यातील धडाडीचे कार्यकर्ते दिनेश साळवे यांची वाहतूक सेना जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली। नियुक्तीनंतर साळवे म्हणाले, आजवर मी अनेक गरजू नागरिकांना मदत केली आहे। अनेक संघटनांनी माझा वापर करून घेतला, पण ऑल इंडिया पॅन्थरने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी नक्कीच प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीने पार पाडेल। नितेश राणे हे मानसिक आजारी आहेत आणि त्यांना भडकाऊ स्टेटमेंट करायची सवय लागलेली। प्रसिद्धी मिळते यासाठी काही बरडायचं। देशामध्ये संविधान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे, असं तोंडाने बोलून चालत नाही। त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी जे बोललं ते जी.आर. काढायला हवा। इथं नाशिक बौद्ध जिल्हा आहे, मुस्लिम जिल्हा आहे, आदिवासी जिल्हा आहे, सर्व जाती धर्मातले घटकातले लोक इथं राहतात। सगळे स्टॉल लावतील, कुणीही त्या ठिकाणी दादागिरी करण्याची भाषा करू नये। आणि नितेश राणेंना आमचा इशारा आहे, जर तुम्हाला एवढाच मुस्लिमाचा तिटकार आहे तर तुम्ही तेल कुठून आणणार आहे ते जाहीर करावं, पेट्रोल डिझेल कुठून येतं ते जाहीर करावं। आपल्या देशातले लोक मुस्लिम कंट्रीमध्ये गेलेत, त्याचं काय उत्तर देणार आहेत? तुमच्या अशा वागण्याने जर तिथं त्यांना त्रास दिला तर त्याला कोण जबाबदार आहे? त्याच्यामुळे जर कुंभमेळ्यामध्ये हिंदूंनीच स्टॉल लावावेत अशी जर नितेश राणेंची भूमिका असेल तर त्यांना माझं आव्हान आहे की या 4 लाईनचा फक्त जी.आर. काढून दाखवा, मग पॅन्थर काय आहे ते सरकारला दाखवून। भाऊ काय सांगाल, ऑल इंडिया पॅन्थर सेनेमध्ये आपली वाहतूक सेना जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे, काय सांगाल? जय भीम, जय शिवराय। मी दिनेश साळवे, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा कडून मला वाहतूक सेनेचं नाशिक जिल्हापद दिलेलं आहे। या पदाचा मी भरपूर असा वापर करून काही दुरुपयोग होणार नाही, या पदाचा वापर करून मी गोरगरिबांना न्याय मिळवून देऊ शकतो। वाहतूक आता सध्या नाशिकमध्ये वाहतुकावर जे काही प्रायव्हेट ड्रायव्हर असतो त्या खाजगी ड्रायव्हर असू द्या, यांच्यावर जे अन्याय अत्याचार होत आहे यांच्यावर मला न्याय मिळवून देण्यासाठी, यांच्यावर मला आवाज उठवण्यासाठी दीपक भाई केदार, ऑल इंडिया पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी जो माझा विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला मी पुरेपूर प्रयत्न करून गोरगरिबांच्या जनतेचे गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन असे मी ग्वाही देतो। आपण जर बघितलं असेल, आपण अनेक पक्षात कार्यरत काम करत होते, सोशल वर्किंगचं काम करत होते, परंतु तुम्ही मग ऑल इंडिया पॅन्थर का बरं निवडला, काय सांगाल? मी आता तुम्ही बघितले असाल नाशिक जिल्ह्यामध्ये माझे व्हिडिओ खूप व्हायरल आहे। पहिले पक्षामध्ये होतो, पक्षातर्फे मी काम करायचो, ग्रुपमध्ये होतो, ग्रुपवरून मी लोकांना न्याय मिळवून द्यायचं काम केलेलं आहे। पण माझा जो प्रसंग घडला जो आपण नाशिकांना माहिती आहे का माहीत नाही, पण जो माझे जे मोजके लोक आहेत त्यांना माहिती माझा कोणता प्रसंग घडला, त्या प्रसंगाला मी कसं सामोरं गेलो। त्यावेळी मला ज्या पक्षात मी होतो त्या पक्षातून मला कुठल्याही प्रकारचं काही मला मदत मिळाली नाही किंवा कोणती साथ माझ्या परिवाराला दिला नाही। त्यामुळे मी बाहेर आलो जेव्हा सहकार्याच्या याच्यामध्ये सहकार्याच्या सहाय्याने मी जे दीपक भाई केदारच्या व्हिडिओच्या मार्फत जे त्यांचे मी काम बघितलेले, त्यांच्या कामाला प्रेरित होऊन मी त्यांच्या संघटनेत जाण्याचा, त्यांच्या सेनेमध्ये जाण्याचा आणि गोरगरिबांच्या सोबत गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। वाहतूक सेना वाढावी म्हणून आपण काय कार्य करणार? वाहतूक सेना वाढावी याच्यात माझे जीव रात्र कष्ट राहतील। वाहतूक सेनेच्या संदर्भातील मला नागरिकांना, नाशिक जिल्ह्यातील ड्रायव्हर बंधूंना मला आव्हान करायचं आहे का आता दिनेश साळवे हा एकटा दिनेश साळवे नाही राहिला, हा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वाहतूक सेनेचा नाशिक जिल्हा अध्यक्षपद मला मिळालेलं आहे। मला वाहतूक सेनेचा पूर्ण ताकद
दीपकभाई केदार यांनी दिलेली आहे. या ताकदीचा आम्ही पुरेपूर वापर करून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करतो. ज्या विश्वासाने दीपकभाई केदारांनी तुम्हाला पद दिलेले आहे त्याच्याबद्दल काय सांगणार? दीपकभाई केदारांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. तर त्यांची मला ओळख नव्हती, माझी त्यांना ओळख नव्हती, पण माझे जे नाशिकचे काय भीमसैनिक आहे, ऑल इंडिया पॅन्थरचे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रशांत भाई पगारे, युवाचे ऑल इंडिया पॅन्थरचे नाशिक शहर अध्यक्ष नंदन भाऊ कांबळे, हे जे भीमसैनिकांनी माझी ओळख दीपकभाई केदार यांना सांगितली, माझे कार्य, माझे जे न्याय मिळवून देण्याचे जे काही व्हिडिओ होते ते दीपकभाई केदारांना आवडले. त्याच्यातून प्रेरित होऊन त्यांनी मला वाहतूक सेनेचं पद देऊन, माझ्यावर मोठा विश्वास देऊन मला ऑल इंडिया पॅन्थर सेनेमध्ये घेतलेला आहे. याचा मला खूप खूप अभिमान वाटतो. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.